तर भाई लोक, आज मी चाललो आहे आम्ही टिकोना फोर्टला. टिकोना फोर्ट म्हणजे त्याला वितानगड म्हणून असं पण बोलतात. आणि आता फुल जाणार आहेत. आणि आता वाजलेत 6:15 आणि तिथे माझे मित्र थांबलेत अर्धे. निघायच्या आधी बाप्पाचा आशीर्वाद घेतो, कारण की भाई काय आशीर्वाद घेतलं की असं पाया पडलो की थोडा कॉन्फिडन्स असतो. बाप्पा बाईक इथे उभी आहे भाई. नशीब मेन काल बाईक लावायला भेटली इथे, नाहीतर बाईकचं परत वर टाकली असती ना, मग परत असं झालं असतं की हे शोधा ते शोधा. आणि हे एक हेल्मेट मी मित्रासाठी घेतलं आहे एक्स्ट्रा, जे व्हाईटवाला दिसते ते, कारण की जो मागे बसतो तो पण हेल्मेट घालतो. दोघंही हेल्मेट घालतात. असं नाही की फक्त चालवणारच हेल्मेट. ॲक्च्युली आम्ही तसं बघायला गेलं तर दरवेळी ना 7च्या प्रमाणे निघतो 7 वाजता. आणि यावेळी बोललो की 7 वाजता तर ऊन येतं, 7-7:30ला डायरेक्ट एकदम ऊन चालू होतं, म्हणून बोललो यावेळी लवकर निघू. तरी 6चा बोलून 6:15 झालेच. सनराईज जाता जाता जेव्हा सनराईज दिसतो ना, तर एकदम बरं वाटतं बाई. एकदम असं वाटतं, असं पॉझिटिव्ह एनर्जी भेटते. त्याच्यामुळे जितकं लवकर निघतो तेवढं असं अजून चांगलंच वाटतं. आणि थोडं गार पण आहे, सकाळचं थोडं गार वाटतं. आता थंडी हळूहळू सुरू व्हायला लागले. पण प्रॉब्लेम असा आहे की दुपार झाली की परत घाम बिम फुल ऊन, एकदम मजबूत ऊन पडतं. आणि मेन म्हणजे यावेळी भाई गोप्रो आहे. गोप्रो म्हणजे ॲक्शन कॅमेरा आहे. तो पण आता मेन N250 घेणार आहे. म्हणजे आतापर्यंत आमच्याकडे फक्त एक्सपल्स आणि ॲक्सेस होती, आणि आता N250 पण येणार आहे पुढच्या महिन्यात. अरे वो आया ही नहीं अभी तक. मैं बोला क्या फ़ायदा, केबल लाया ना. हाँ वही. हाँ गया, मेरे को भी मम्मी ने आज दिए. वो रहता है रे, आप पे बोलते हैं उसको. हाँ, खाने का तो अपना बचता ही है भाई, अपना पैसा उड़ता है किधर है. तर भाई लोग, मी पण असा सीन गेला की काल आहे ना बाईक फुल मेंटेनन्स करून सर्व्हिसिंग करून आणले. म्हणजे चेन क्लीन, चेन ल्यूब. आणि कसं एकदा जेव्हा मी गेलेलो मार्चमध्ये अलिबागला, तेव्हा गिअर शिफ्टिंगमध्ये खूप प्रॉब्लेम होत होते, कारण की चेन आहे ना पूर्ण अशी सुकून गेलेली. त्यामुळे त्यानंतर आम्ही जेव्हा पण कुठे जातो ना, चेनची सर्व्हिसिंग करतोच भाई, चेन क्लीन आणि चेन ल्यूब. कारण की खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मेन म्हणजे आम्ही निघायच्या आधी सगळे आशीर्वाद घेऊन येतो भाई. मित्रांना पण सांगून ठेवलं आपल्या घरी पाया पडून या. आता अजून एक जण घाटकोपरवरून त्याला पिक करणार आहे. आता तर सध्या आम्ही 3 जण जमलो, तर अजून एक जण बाकी आहे, तो घाटकोपरला भेटणार. भाई लोक, सकाळ सकाळी जे बाईक चालवायला जी मजा आहे ना, म्हणजे एकदम खाली आहे पूर्ण रस्ता. आता थोडं इथे झालं आहे, फुल खाली असतो रस्ता. आणि आता इथे खूप लोक असे आहेत की आता जॉगिंग बिगिंगला येतं सकाळी. पोलीस भरतीवाले पण, ते जे पोरं आहेत नवीन ते पण आता चालू झाले आहेत. आणि असं सीन झालं आहे ना की आता रस्ते पण हळूहळू म्हणजे असे थोडे लक्षात राहायला लागले, कुठून काय कसं जायचं आहे. असं सारखं मॅप बघावं नाही लागत. 2 घंटा 40. आता इथून डायरेक्ट नॉनस्टॉप 50 किलोमीटर. मग नंतर एक ब्रेक, तिथे काय बघू, खाऊ, कारण की घरातून पण काय आणलं आहे. मित्रांनी कांदे पोहे आणलेत, आणि मी इथे आप्पे असतात ते आणलेत. आणि कसं स्कूटर आहे,
त्यामुळे आम्ही ब्रेक घेतो. स्कूटर जरी नसली असती तरी पण ब्रेक घ्यावाच लागला असता, कारण की असंच थोडं मेन कसं सीन आहे की जो मागे बसतो ना त्याची हालत खराब होते एकदम, बसून ना वाट लागते भाई. चालवणाऱ्याला तरी एक वेळ काय नाही, चालवणारा गपचूप चालवतो, मागे बसणाऱ्याची फुल वाट. ॲक्च्युली अजून 7 पण नाही वाजलेत तरी पण एवढा उजेड झाला आहे, म्हणून आम्ही ॲक्च्युली लवकर निघालो. कारण की 7 वाजता निघालो असतो तर 7:45-9 झाले असते निघेपर्यंत, म्हणजे 7:30 हळूहळू ना. आता 6चा टाईम दिला तेवढं. हा सन दिसला भाई, सनराईज होतोय. गेल्या 2 वेळा तर आम्ही गेलो ना पावसाळ्यात, खंडाळाला आणि लोहगडला, तेव्हा काहीच नव्हतं दिसत, पूर्ण काळोख. आणि आम्ही पण रेनकोटमध्ये होतो फुल. रेनकोटमध्ये तो पाऊस नसला की गरम व्हायचं, पाऊस असला की थोडं ठीक वाटायचं, नसला की गरम व्हायचं फुल. आणि फुल म्हणजे असं अंधारच असायचं, जास्त असं उजेड नव्हतं. आता कसं थोडा 8 वाजले तरी म्हणजे 7 वाजत आलेत, थोडा उजेड होत चाललाय. शपथ, ओ भाई साहब, ओ ही लोक पण चालत वाटतं लोणावळ्याला. ॲक्च्युली संडेला तर असेच असतात फुल, सगळे जातात भाई संडेला. म्हणून ॲक्च्युली आम्ही संडेला गेलो नाही, संडेचा प्लॅन नाही बनवला, कारण की संडेला सगळे असे बायकर लोक लोणावळ्यालाच असतात, लोणावळा खंडाळा. तरी आज पण खूप असणार, पण ही लोक फक्त म्हणजे मला असं ती लोक फोर्ट बीटवर नाही जात, असेच भाई जातात फिरून येतात. परत अजून एक आहे मागून, ते पण एप्रिल या. फुल रायडिंग गिअरमध्ये नाही आहेत भाई फुल. आणि ही लोक ना आरामात म्हणजे 2 तास 2.5 तासात आरामात पोचता येईल लोणावळा, त्याच्या पण आधी पोचतील, कारण की ही लोक एवढे आता पळवणार ना. आणि पुढे तर भाई मुंबईच्या बाहेर तर रस्ते 1 नंबर आहेत, फुल नॉनस्टॉप भाई. आज आहे ना रस्ता खूप खाली वाटतोय, म्हणजे कम्पेअर केला ना गेल्या वेळी सोबत, तर एवढा रस्ता खाली आम्हाला भेटलाच नव्हता का. कोणच दिसत नाही, कोणच, फक्त ट्रकवाले आहेत आणि हे सगळे ट्रिपवाले. आता हा मला वाटतं 12 का 15 असेल जो आम्हाला दिसलाय, म्हणजे एवढे लोक चाललेत लोणावळा. मॅपमुळे यायला काय समजत नाही फुल, कधी ना गुगल मॅपमुळे खूप हे होतं, म्हणजे कन्फ्युजन होतं. आणि गुगल मॅप दरवेळी राईट नसतं, खूप वेळा भाई भलता ठिकाणी गुगल मॅपने नेलं आहे. आणि मला वाटतं पूर्ण इंडस्ट्रियल एरिया. अरे हा ना खाली लग रहा है, पूर्ण खाली आहे रस्ता, सॅटर्डे असल्यामुळे वाटतं. तर आता आम्ही इथे नाश्ता करण्यासाठी थांबलोय, कारण की आता खूप म्हणजे झालं तरी 50 किलोमीटर झाले आणि अजून 1.5-2 तास बाकी आहे. आम्ही बोललो आता थोडा ब्रेक घेऊया. आणि खूप बाईकवाले चाललेत, खूप इतके बाईकवाले चाललेत ना भाई. 37 किलोमीटर बाकी है अभी. ये बहुत है मेरे पास 4 कांडी. तर भाई लोक आता आम्ही घाटाच्या इथे आलोय, खंडाळा घाटमध्ये एंट्री. आणि घाटामध्ये बाईक चालवायला जी मजा आहे ना भाई, एवढं भारी. म्हणजे हे केलंय ना की 1 वे केलंय, येणाऱ्यांना वेगळा रस्ता, जाणाऱ्यांना वेगळा रस्ता. फक्त आता इथे इथपर्यंत काहीतरी दोन्ही साईडने येतात, फोडून पूर्ण म्हणजे एक साईड केलं असं. इथून आता दुसरा रस्ता आहे, तिथून येतात आणि आता इथून 1 वे झाला, इथून बिंदास चालू शकतो.
कोणच नाही इथे. आणि पावसातले भारी सीन होता यार. आता काय ना, आता काय एवढं खास नाही वाटत आहे. पावसाळ्यात काय व्ह्यू दिसत होता आणि आता बघा हां पावसाळ्यात फुल दिसत होता भाई. आणि आता म्हणजे पण आता लय आतलं दिसतंय हा फुल. असं वाटतंय भाई उंचावर आलं. आता पावसात पूर्ण धुकं काही दिसत नव्हतं भाई. भाई साहब काय व्ह्यू आहे पण खतरनाक. हे सगळे खाली फुल ट्रॅफिक आहे भाई, भरलेत. हे नशीब बाईकवाल्यांसाठी वेगळा आहे हा रस्ता. काय व्यू है, क्या व्यू है देख. ओ भाई साहब, ये सुपर बाइक दिखी तो रुक जाते. ये बेनेली है देख, सुपर मेट्योर. काय व्यू दिसतोय यार भाई साहब. कुछ नहीं. तर भाई लोक आता आम्ही इथे थांबलोय पेट्रोलसाठी. बोललो पेट्रोल पंप भेटणार नाही म्हणून इथून दुकानातून घेतला 120 रुपये लिटर. आणि आता इथे भरला 1 लिटर टाकला भाई पेट्रोल. बोललो पुढे रिस्क नको. भाई लोक व्यू बघा कसला आहे भाई. एक खिंडीत आलोय. कुठची खिंड आहे, दुधी वारे खिंड. बघू शका काय भारी वाटतंय. आणि आता इथून पूर्ण डाऊन हिल आहे. आणि डाऊन हिलला जास्त प्रॉब्लेम आहे. आता बाईक चालतच चालले आणि ब्रेकला खूप गरम होतात. भाई लोक आता राईट साईडला आमच्या बरोबर पावना लेक चालू झाले. भाई साहब क्या व्यू है. व्यू तो एक नंबर है यार. भाई लोग एवढा अपहिल आहे ना, म्हणजे खूप डेंजरवाला अपहिल आहे. आणि आम्ही गेल्या अर्धा तास झाला असेल आम्ही असंच फिरतोय घाटांमध्ये, फक्त टर्न आणि टर्न. नशीब भाई ते पेट्रोल भरून घेतला, कारण की ते ॲव्हरेज तर भाई विसरून जावा. भाई लोग आता आम्ही तिकोना फोर्टच्या आलो इथे आणि आता चढायला सुरू करतोय. टाइम क्या रे. आणि 11:30 झालेत काहीतरी. इतका वेळ आम्ही बाईकनी, म्हणजे एवढा वेळ लागला ना फिरत त्यात आम्ही मध्ये मध्ये थांबत राहिलो, त्यामुळे खूप वेळ झाला. तर भाई लोग फुल करण्यासारखंच आहे. आपण हे तसंच आहे, अशी दगडं बिगडं आणि डायरेक्ट अपहिल. इधर देखो रे, ब्लॉग हो रहा है.
तर भाई लोक बघू शकतात की केवढा मोठा स्टीप आहे इथे. आणि भाई इथे तरी सॅटर्डे असून ठीकठाक आहेत लोक. आणि मेन या किल्ल्याचा सीन असं आहे की प्रायव्हेट गाड्याने जावं लागतं म्हणून इथे जास्त कोण नाही. हा माझ्या पाय दुखायला लागले भाई. बघ केवढं आहे बघ. व्यू दिख रहा है, थोड़ा थोड़ा व्यू दिख रहा है. तो माझी तो चप्पल है भाई. जो एक काम कर तो इधर सो जा. भाई इसकी जान निकलने वाली. माँ कसम भागो. भाई जिम छोड़ दिया. अरे अबे इतना पैर ऊपर डालना पड़ रहा है ना भाई. भाई मेरे को ये फील हो रहा है, पता क्या, जिम गया नहीं 1 महीने से. बाबा मैं 1 साल से बंद किए. मैं वैसे भी कुछ नहीं होता था. मेरे को घंटा कुछ नहीं फील हुआ था. उधर भाई मेरी भी हालत खराब हो रही है. ये अभी इधर से तो रिस्की लग रहा है. मैं जिम नहीं छोड़ना चाहिए. अरे इथे थांब साले कोपऱ्याला भाई साहब क्या व्यू है. क्या व्यू है. हाँ आधे घंटे में कैसा होएगा रे. इधर से तर भाई लोक बघू शकतात की खूप लोक परतीच्या साईडला म्हणजे निघाले खाली जायला. आणि आम्ही आता वर चढतोय. तर भाई लोक आता आम्ही इथे आलोय. इथे अशा सीड्या चालू झाल्यात. म्हणजे आता आम्ही तो थोडा रॉकीवाला पॅच होता तो पुढे चढून आलोय पुढे. आणि बघा इथे अशा सीड्या आहेत. आणि इथे थोडं सेफ वाटतं. आता आरामात चढू शकतो. फक्त थोडं स्टार्टिंगला पॅच होता थोडा डेंजर होता. एकदम ऊपर था लेकिन वेताळ दरवाजा. तर भाई लोक आता मी इथे मंदिराच्या इथे चाललोय. हे मंदिर खूप भारी वाटतंय भाई. श्रीराम मंदिर. जेवण आहे. मंदिर आहे उधर विठ्ठल रुक्मिणीचं.
वो एक ही दिन में 3-4 किलो कमाने लगा कोई फील हो रहा है जिम से फायदा था बिल्कुल कुछ फर्क ही नहीं पड़ रहा है। देखो बाइक वाले निकले कोई तो देख 3-4 बाइक वाले निकल अपना भाई वो वाले में कलरफुल वाले इधर देख सबसे पहला वाले में ना अपना वो जो येलो रेड ब्लू कलर भाई लोग व्ह्यू बघू शकतात काय भारी व्ह्यू थे ती पावना लेक आहे आणि तो मला वाटतं तुंग फोर्ट आहे तुंग फोर्ट आणि ते लोहगड आणि विसापूर असं काहीतरी आहे मला पण कन्फर्म नाही माहीत पण व्ह्यू तर लय भारी येतो भाई तरी अजून थोडं वरती चढायचं बाकी आहे. काला अरे शैडो आ रहा है इधर है गहरा नहीं देख इधर तो जमीन दिख रहा है किधर इधर से अच्छा आ रहा है धूप आ रहा है ना थोड़ा फेस पे म्हणजे 1-1.5 तास झाला असेल. हे किती टाइम काय आला रे बघ टाइम 12:43 12:43 म्हणजे 1.25 तास झालं समज. तर भाई लोग आता आम्ही फायनली टॉपवर आलोय बघू शकता टॉपवरून व्यू. ऐसा निकाल रुक लाता हूँ घुमा के. टॉप वरून भाई एक नंबर. बहुत हो रहा है अब निकाल. तो भाई लोग इथे त्या माशाला आहेत जे चावत आहेत भाई. लग रहा है मेरे को तो ये इधर नहीं है ना वो. हाँ क्या व्यू है भाई. भाई लोग ये पावना लेक इधर खींच सकते हो तो इधर इतना भी पर बहुत रिकॉर्डिंग नहीं कर सकते पहले एक फोटो खींचना ये आराम जरूर इन लोग जाना. तर भाई लोग आता आम्ही खाली चाललोय आणि आता पाय खूप हे व्हायला लागलेत म्हणजे एवढं डाऊन हिल आहे ना पाय अक्षरशः थरथर कापायला लागलेत भाई. आणि त्यात अजून घरी पण जायचं.
तर नशीब एवढं ऊन आहे, पण एवढी इथे वरती लागत नाही ऊन, बऱ्यापैकी सावली आहे. ओ भाई साहब, काय व्यू आहे. आणि उतरताना भाई असले भारी भारी व्ह्यू दिसतात ना. जाताना कसं एकदम चढायच्या घाईत होतो, आणि आता उतरताना फुल एक नंबर व्ह्यू भेटतोय. मी आता उतरताना लय डेंजर भाई सिंगल लागलं. हा त्यात मी चप्पल घातली आहे भाई, त्याच्यामुळे माझे तर पाय अजून ठेवायला लागलेत. तर भाई लोक आता आम्ही आलो आहे खाली, आणि येताना जास्त वेळ नाही लागला, कमीत कमी समजा अर्धा पाऊण तासात खाली आलो, कारण की नॉनस्टॉप उतरलो. पण पायाची पण फुल पाय दुखायला लागले उतरताना, पण फास्ट उतरलो खाली. तर भाई लोक आता आम्ही इथे खिंडीच्या इथे थांबले, आणि इथे या खिंडीमध्ये ना छत्रपती शिवाजी महाराजांचं एक असं चेहरा दिसतंय बघा, दिसला हवाला असं. आम्ही आता तिथेच थांबलोय. आम्ही बघू शकता भाई ॲक्सेसला पण लय चालवले भाई, ॲक्सेसच्या प्रमाणे खूप चालले भाई ॲक्सेस. हे भाई माझी एक्सल. आता 7 वाजायला 10 मिनिटं आहेत, आणि आम्ही निघालो आहे दुपारी 2:30 वाजता लोणावळ्यावरून. म्हणजे इतका ब्रेक घेत आलो आहे, आणि त्यात ट्रॅफिक एवढं आहे ना इथे आणि लोणावळ्याला पण होतं, खूप ट्रॅफिक होतं. त्यामुळे ना बघा 7 वाजत आले, दुपारी 2:30-3ला निघालो असेल. नंतर इतक्या वेळा थांबलो आम्ही, ब्रेक पण खूप घेतले. आणि ॲक्च्युली होतं कसं, 1 किलोमीटर पण लांब होतं हे